नमस्कार, मी भीमराव खडाळे पाटील, BKP24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा काल मुंबईमध्ये मोर्चा झाला आणि तो मोर्चा नव्हे तो महामोर्चा झाला. आजवरच्या मोर्चाच्या इतिहासामध्ये नोंद झाली की एवढी लोक कधीच मोर्चाला कोणाच्या आलेली नव्हती आणि त्याची नोंद झाली. आणि यामुळं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष घाबरून गेले, घाबरगुंडी झाली यांची, की मोर्चातून अनेक फटके सुद्धा त्यांनी सरकारवरती दिले, डागले. आणि त्यांनी सुद्धा असं म्हटलं की भाजप मतं चोरतंय आणि मतं चोरून निवडून आलंय, म्हणून ह्यांच्यात ही मगरुरी वाढली. तर राज ठाकरे, उद्धव ठाकरे दोघांनी पण भारतीय जनता पक्षावरती टीका टिप्पणी केली. त्याचबरोबर या मोर्चाला लोकांचा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद कसा काय मिळाला? लोक सुद्धा अचंबित झालेत की ज्या ठाकरेंचे खासदार 6 फुटून गेले, बरेच लोक फुटले, ते मग ह्यांची ताकद नेमकी आहे किती असं म्हणून लोक चक्रावलेले आहेत. आणि भाजप लय गपगारच झाले. आता ते काय नवनाथ बनविन काय ते मूर्खाची भाषा कशी असते असं भाजपचे प्रवक्ते बोलतात बरेच जण. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. त्यासाठी आपण हा संपूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल. तसंच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. तर चला चर्चेला सुरुवात करूया. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात कधी नव्हे एवढा मोठा मोर्चा हा मुंबईमध्ये निघाला आणि तो विद्यार्थ्यांचा निघाला. हा 23 तारखेला मोर्चा उद्धव ठाकरे, राज ठाकरेंनी जाहीर केला होता. मात्र 25 तारखेलाच जे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्याचा राजीनामा घेतला गेला. दिल्लीमध्ये जे आंदोलन सुरू आहे, कॉक्रोच जनता पार्टीचं जे होतं, त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मोर्चा काढला होता. पाठिंबा काढला दिल्ली देण्यासाठी त्यांना. म्हणजे सुरुवातीच्या काळात 23 तारखेला असं सांगितलं होतं की त्या धर्मेंद्र प्रधानानं राजीनामा द्यावा, विद्यार्थ्यांसाठी शिक्षण प्रणाली सुधारावी असं सांगून मोर्चाचं नियोजन होतं. मात्र 25 तारखेला अचानक त्या धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा आला आणि त्यामुळं ठाकरेंचा जो मोर्चा होता, या मोर्चात विषय काय घ्यावा असं, तर तो आनंद उत्सव मोर्चा असं केलं गेलं. तर या मोर्चाला तरुणांनी कसा पाठिंबा दिला बघा, भरभरून असा पाठिंबा. 26 तारखेला घुसवण्याचे प्रयत्न केले बघा, असा जो तो असा तो मोर्चा मोठा झाला की अक्षरशः सगळं ते जाम भरून गेलं होतं सगळं. म्हणजे मोर्चा एवढा मोठा झाला की सरकारला धडकी भरवणारा मोर्चा झाला. आणि त्यातून पुन्हा भारतीय जनता पक्षाचे जे काही लोक आहेत त्यांनी टीका टिप्पणी करायला सुरुवात केली. विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे, विद्यार्थ्यांच्या ह्याच्यावरती हे स्वार झाले मोर्चावरती, आणि विद्यार्थ्यांच्या ह्याच्यावरती स्वार झाले वगैरे. बघा हे राज ठाकरे काय म्हणले, काय म्हणले बघा. तर मोर्चात कुठल्याही बघा, त्यांचं स्वागतच करू, कुठल्याही पक्षाचा झेंडा नव्हता त्या मोर्चामध्ये, कुठलाही अजेंडा नव्हता. मात्र लोक आंदोलन अख्ख्या देशभर पेटवलं बघा, आणि पेटवलेल्या ज्या आंदोलनाला यश आलं त्याचा उत्साह साजरा करण्यासाठी म्हणून तुम्ही सर्वजण इकडे हजर झालेले आहात. मी कालच म्हटलं होतं की या देशातले जेनजी हे सरकारच्या झेंज्या कशा उपटतात हे आपल्याला या आंदोलनात कळलं. बघा तुम्ही जे आंदोलन अख्ख्या देश जे अभिजित दिपकेनं बघा ही गर्दी होती, तोबा गर्दी. तुफान गर्दी, म्हणजे आजवरच्या इतिहासातलं हे रेकॉर्ड झालंय. स्वतःहून लोक मोर्चात सहभागी झाले. बघा किती लोक आहेत. मुंबईच्या शिवाजी पार्क वरती हा मोर्चा होता आणि भला मोठा असा मोर्चा
बघा किती लोक आहेत, लाखो लोक या मोर्चामध्ये सहभागी झाले. लाखो लोक अक्षरशः या मोर्चामध्ये सहभागी झाले आणि लोक हे स्वतः उत्साहित लोक या मोर्चामध्ये सहभागी झाले. बघा आता दिल्लीला जे विद्यार्थ्यांवरती लाठी हल्ला झाला होता, मारहाण झाली होती आणि धर्मेंद्र प्रधानानं राजीनामा द्यावा म्हणून हा ठाकरे बंधूंचा मोर्चा होता आणि त्या मोर्चाला अभूतपूर्व असं यश मिळालं. म्हणजे लोकांना वाटलं होतं की मोर्चा काय साधा होईल मोर्चा, मात्र तो मोर्चा साधा नाही झाला तर भला मोठा असा मोर्चा झाला. म्हणजे 26 तारखेला रविवार होता आणि रविवारमुळं हा मोर्चा अधिकच मोठा झाला असं म्हटलं जातं. म्हणजे रविवारच्या कार्यकाळातला. आता या अगोदर सुद्धा 5 जुलैला मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरे यांनी मोर्चा काढलेला होता आणि शरद पवारांच्या गटाने सुद्धा मोर्चा काढलेला आहे. काँग्रेसचं तर मोर्चा सुरूच आहे, काँग्रेसनं सुद्धा मोर्चा काढलेलाच आहे. आता हा 26 तारखेचा जो मोर्चा आहे, या मोर्चामध्ये ठाकरेंचे सगळे नगरसेवक कार्यकर्ते मुंबईमधले हे सगळे सहभागी झाले होते आणि मोर्चा त्यांनी 23 जुलैला जाहीर केलेला होता मोर्चा निघणार आहे म्हणून. मात्र 23 तारखेला 26 तारीख सांगितली होती, मात्र एकाच दिवस अगोदर ह्यानं राजीनामा दिला धर्मेंद्र प्रधानानं. मोर्चा कशासाठी होता तर नेट पेपर फुटी प्रकरणी आणि पोलिसांचा जो अन्याय अत्याचार झालेला आहे त्याच्यासाठी होता. हा मोर्चात कुठल्याही पक्षाचा झेंडा नव्हता, म्हणजे मनसेचा नाही, ह्यांचा नाही, कोणाचाही नाही. तो मोर्चा शिवाजी पार्कवरून सिद्धिविनायक मंदिरापर्यंत गेला आणि तिथं तो समाप्त झाला. आता महाराष्ट्रात काय मेसेज गेला असेल या मोर्चानं? ठाकरे बंधू एकत्र आहेत, 20 वर्षानंतर पुन्हा एकत्र या मोर्चामुळं आलेले आहेत. मराठी अस्मिता आणि विद्यार्थ्यांचा मुद्दे या दोन्ही गोष्टीवरती ठाकरे बंधू मुंबईच्या BMC निवडणुकीच्या दरम्यानच एकत्र आलेले होते. तर मोर्चा सुद्धा त्यांचा एवढा मोठा भला मोठा हा पहिल्यांदाच झालेला आहे. सरकार विरोधात आक्रमक पवित्रा उद्धव ठाकरे यांनी घेतलेला आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांना जे मारहाण केली, महिलांचे कपडे फाडले, केस धरू मारलं, या सगळ्या गोष्टीला ही निर्दयी सरकार आणि भाजप सरकार जबाबदार धरलेलं आहे. तर MVPची एकजूट म्हणजे विद्यार्थ्यांची एकजूट उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींची बोलून काँग्रेस नेत्यांना सुद्धा मोर्चात सहभागी होण्यासाठी सांगितलेलं होतं. शरद पवार गटाला सुद्धा मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी सांगितलेलं होतं. आता राज ठाकरेंनी सुद्धा इशारा काय दिलाय, आमचा हा शांततेत मोर्चा आहे, हा मोर्चा जर भाजपच्या लोकांनी उधळून लावण्याचा प्रयत्न केला तर एकाएकाला दुपटून काढू, असं सुद्धा राज ठाकरेंनी सांगितलेलं आहे. आता याच्यातून बघा नीट आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राष्ट्रीय पाठबळ मिळत गेलेलं आहे. दिल्लीतल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मुंबई म्हणजे महाराष्ट्रातून पाठिंबा दिला गेलेला आहे, तसंच जगातून सुद्धा पाठिंबा मिळालेला आहे आणि हा विद्यार्थी एकजुटीचा विजय आहे असं उद्धव ठाकरे म्हणलेले. त्याचबरोबर भारत विरुद्ध भाजप अशी ही लढाई आहे असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे आणि सरकारवरती सडेतोड अशी टीका टिप्पणी केलेली आहे. आता मराठीच्या मुद्द्यावरती किंवा मराठी भाषिकासाठी आंदोलन करणारे ठाकरे बंधू हे आता एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये आंदोलन करतायत, हेही तितकंच खरं आहे. आता भाजपनं बघा 2014 पासून भाजपचं सरकार सत्तेत आलं तेव्हापासून माणसं फोडाफोडीची, आमदार फोड, खासदार फोड, नगरसेवक फोड, नेता फोड, मेहता फोड अशी सुरुवात ही भाजपनं केली, अशी परिस्थिती भाजपनं केली आणि त्याचा आता उद्रेक झालाय. जनतेत प्रचंड नाराजगी पसरलेली आहे आणि लोक उघड भाजपच्या विरोधात बोलायला लागलेले आहेत, लोक शिव्या घालायला लागलेले आहेत, भाजपचा नेता दिसला की मारहाण करायला लागलेले आहेत. जे विद्यार्थ्यांच्या विरोधात बोलतील त्यांना लोक धुपटून काढायला लागलेले आहेत आणि याच अशा गोष्टीमुळे आता भाजपची लोक सुद्धा घाबरून गेलेले आहेत. त्यांना वाटतंय की आम्हाला काहीच होणार नाही, काय नाही, भाजपच्या पाठीशी. जे नरेंद्र मोदी यांनी एक विद्यार्थ्यांबाबतीत व्हिडिओ पाठवला होता, तो व्हिडिओ जवळपास 200 मिलियन लोकांनी बघितला, म्हणून भाजपला वाटतंय की आता ही जनता सगळी नरेंद्र मोदींच्या पाठीशी आहे. मात्र असं काही नाही, लोकांचा एवढा उद्रेक झालाच नसता मोदीच्या विरोधामध्ये
तर नरेंद्र मोदी आणि भाजप हे फक्त हिंदू मुस्लिमचं राजकारण करते. हिंदुत्व जे आहे भाजपचं ते बेडगं हिंदुत्व आहे. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांचे विचार भाजपनं सोडून दिले आणि मोदी आणि शहा यांचे विचार यांनी पसरवले. म्हणजे हिंदू मुस्लिमाचं ध्रुवीकरण करायचं आणि सत्ता स्थापन करायची असा अजेंडा हा भाजपनं राबवलेला आहे आणि यामुळंच लोकांमध्ये उद्रेक पसरलेला आहे. आता त्या उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा युनिव्हर्सिटी, तिथल्या मुस्लिम नेत्याची युनिव्हर्सिटी पाडण्यासाठी योगी सरकार हालचाली करते आणि त्याला विरोध म्हणून लाखो विद्यार्थी त्या युनिव्हर्सिटीच्या बाजूने उभे राहिलेले आहेत. म्हणजे हा विरोध सुरू झालाय. मुसलमान असू द्या, कोणी हिंदू असू द्या, सगळे हिंदू मुसलमानाच्या बाजूने उभे राहिलेले आहेत. आता की हे जे भाजपवाले करतात हे जाणीवपूर्वक करतात. ह्यांना शिक्षणाचं काय देणं घेणं नाही. शिक्षण सगळं संपवायचंय आणि भाजपचे विचार फक्त लोकांमध्ये प्रेरित करायचे आहेत. म्हणून लोक भाजपच्या विरोधात तीव्र संतप्त आहेत आणि भाजपच्या विरोधात लोक प्रचंड उठलेले आहेत. आजपर्यंत भाजपच्या विरोधामध्ये भली मोठी अशी आंदोलनं झाली नव्हती. ही पहिल्यांदाच आंदोलन व्हायला लागलेली आहेत. म्हणून ते भाजप सुद्धा चलबिचल झाले. आणि यामध्ये बघा, भाजपच्या लोकांनी उद्धव ठाकरेवर अशी टीका केली, टीका टिप्पणी केली की आयत्या पिठावर गोट्या हे तर म्हणतच होते. मात्र आता ह्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये आपली राजकीय पोळी भाजून घ्यायचा प्रयत्न उद्धव ठाकरे करतात असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. मात्र हे खरंय की आंदोलन सुद्धा ठेवणं महत्वाचं होतं. कारण की विद्यार्थ्यांच्या हितासाठी आंदोलन करणं म्हणजे काही गुन्हा नाही आणि तेच ठाकरे बंधूंनी केलंय. विद्यार्थ्यांच्या हितासाठी जे आंदोलन केलंय त्या आंदोलनाचा फायदा हा राजकीय असू देत किंवा कसा असू देत ते ठाकरे बंधूंना चांगला मिळाला आणि त्या आंदोलनामुळे मात्र एकनाथ शिंदे आणि भाजप यांची घाबरगुंडी झाली. लोक घाबरले अक्षरशः. एवढं मोठं मोर्चे आणि लोक आता विरोधात जायला लागलेले आहेत. आपल्याला सुद्धा मारतील लोक म्हणून ही मंडळी सगळी आता घाबरलेली आहे आणि घाबरलेल्या अवस्थेमध्ये काहीही बोलायला लागलेले आहेत. आता देशात बघा सगळीकडेच आंदोलनं सुरू आहेत. आता ईव्हीएमच्या विरोधात सुद्धा आंदोलनं सुरू झालेली आहेत. सगळ्याच गोष्टींच्या विरोधात आंदोलनं सुरू झालेली आहेत बघा मित्रांनो. तर राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांचा मोर्चा जो आहे हा मोर्चा जोरदार झाला हेही तितकंच खरं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.